आम्ही ब्रीदवेल हॉस्पिटलमध्ये माझ्या पप्पांच्या ब्रेन स्ट्रोक आजारासाठी ॲडमिट झालो होतो. ॲक्च्युली ब्रेन स्ट्रोक त्यांना आल्यामुळे आम्ही पहिल्यांदा यशप्रभा हॉस्पिटलमध्ये होतो, जिथे त्यांची ब्रेनची ट्रीटमेंट झाली होती. पण सडनली तिथे त्यानंतर त्यांना अचानक कफचे प्रॉब्लेम्स चालू झाले. मग त्यानंतर डॉक्टरांच्या सजेशननुसार आम्ही इथे ब्रीदवेल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. पण ॲडमिट केल्यापासून आणि आत्तापर्यंत जवळपास 15 दिवस होत आले. सरांच्या ट्रीटमेंटमुळे आणि सगळ्या हॉस्पिटल स्टाफमुळे आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट इथे मिळाली. बऱ्यापैकी त्यांचं कफ सगळे कमी झालेले आहेत. आता सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कव्हर झालेल्या आहेत. म्हणजे स्ट्रोक सारख्या इतक्या मोठ्या आजारातून पण आता अगदी छान स्टेबल आहेत माझे वडील. म्हणजे अगदी म्हणावं लागेल की आता इतक्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही हॉस्पिटलचे आणि सरांचे खरंच खूप आभार मानतो. आणि खरंच इतक्या छान पद्धतीने स्मूथली सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केल्या. हॉस्पिटल स्टाफने पण आम्हाला खूप छान सपोर्ट केलाय. त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू ब्रीदवेल हॉस्पिटल आणि सगळ्या स्टाफला. आणि खरंच पृथ्वीराज मेहते सर तर खरंच नॉलेजेबल पर्सन आहेत या फील्डमधले. त्यांच्या गायडन्समुळे आता माझे जे वडील आहेत त्यांची तब्येत खरंच अगदी खूप छानच पद्धतीने त्यांनी रिकवर केलंय. आता तसं बघायला गेलं तर अशा टाईपच्या पेशंट्समध्ये जेव्हा ब्रेन स्ट्रोक वगैरे येतो तेव्हा रिकव्हरी खूप स्लो असते, किंवा म्हणावं लागेल तर अगदी मंथ्स किंवा इयर्स लागतात या गोष्टी रिकवर होण्यासाठी. पण सरांच्या ट्रीटमेंटमुळे खरंच आम्हाला इथे खूप छान एक्सपिरियन्स मिळाला की पप्पांची तब्येत खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप लवकरच रिकव्हरी झाली त्यांच्या मेडिसिन्समुळे किंवा त्यांच्या स्टाफने घेतलेल्या केअरमुळे. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच सगळ्या केअरसाठी.